नमस्कार, मी भाग्यश्री जाधव. भाग्यश्रीज होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी भाग्यश्रीज होम किचनला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघूयात ड्रायफ्रूट्सचे मोदक कसे करायचे. कोणीही खाऊ शकतो, हे शुगरच्या पेशंटलासुद्धा जमतात. कोणीही खाऊ शकतं, लहान मुलं खाऊ शकतात, मोठे खाऊ शकतात आणि बापाला पण नक्कीच आवडणार हे मोदक. चला तर मग चालू करूयात आपण मोदक बनवण्यासाठी. एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं, त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, किशमिश आणि पिस्ता हे सगळं व्यवस्थित कट करायचं, समप्रमाणात घ्यायचं आणि पॅनमध्ये त्या तुपामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं. त्याला एकदम गोल्डन ब्राऊन पण होईपर्यंत भाजायची गरज नाही, पण थोडंसं मंद आचेवर भाजून घ्यायचं त्याला 2 मिनटं. मग छान व्यवस्थित घमघमाट यायला लागला काय आपलं काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट्सचा, की मग अजून छान थोडंसं 1-2 मिनटं झाल्यानंतर मग तुम्ही गॅस बंद करू शकता. खूप छान लागतात हे मोदक, एकदम हेल्दी पण आहे. तुम्ही असंही करून खाऊ शकता, कधीही गणपतीलाच करावं असंही काही नाही. संकट चतुर्थी किंवा असं कधीही तुम्ही करून खाऊ शकता. लहान मुलं जर ड्रायफ्रूट खात नसतील तर तुम्ही या प्रकारे नक्कीच करून देऊ शकता त्यांना. आपले बदामही होतच आले, ते ड्रायफ्रूट्स आपलं तुम्ही बघू शकता कसे दिसत आहेत. आता कलर पण चेंज झाला आहे आपल्या ड्रायफ्रूट्सचा व्यवस्थित. एकदम लो गॅस ठेवायचा, गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर लगेच करपतील ते आणि टेस्ट पण छान लागणार नाही. तुम्ही बघू शकता रेडी झालेले आहेत आपले ड्रायफ्रूट्स भाजून. तर मग एका साईडला काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये खजूर टाकायचे, त्याला फिरवून घ्यायचं. मग पुन्हा ते खूप चिकट होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं, चव पण छान लागते. मग खोबरं टाकून पुन्हा एक वेळेस त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या प्रकारे ते सारण तयार होतं. थोडंसं तूप टाकायचं पॅनमध्ये आणि ते आपण तयार केलेलं जे खजूरचं सारण आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं. मग छान 1-2 मिनटं परतवायचं त्याला. मग तो अजून थोडंसं मऊ होतं, मग त्यामध्ये आपले जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कसं मिक्स करत आहोत आपण. थोडा वेळ लागतो कारण ते खूप चिकट असतं, त्याच्यामध्ये सहसा लवकर जात नाहीत ना, मिक्स होत नाही. बघू शकता या प्रकारे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं प्रेस करावं लागणार आहे त्याला. झालंच आपलं आता. या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि हे तयार झालेलं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आपलं जे मोदक करायचा साचा असतो तो साचा घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते लगेच निघतील मोदक, बाहेर येतात लगेच. जर तूप नाही लावलं तर मग ते थोडंसं वेळ लागेल त्याला. तयार केलेलं मिश्रण आहे ते मोदकच्या मोल्डमध्ये टाकायचं. बघू शकता तुम्ही कसं करत आहे मी ते. व्यवस्थित भरायचं ते मिश्रण आणि त्याला बोटाने चांगलं प्रेस करायचं, कारण प्रेस केलं तरच ती डिझाईन एकदम व्यवस्थित मोदकसारखी दिसेल, नाहीतर दिसणार नाही. ते मला भेटतच नव्हतं, त्याचं लॉक कुठं आहे ओपन करायचं ते. फायनली आपला मोदक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्सचा मोदक. कोणीही खाऊ शकतो हा मोदक, कारण साखर नाही, गूळ काहीच वापरलेली नाही. खूप हेल्दी मोदक आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि भाग्यश्रीज होम किचनला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तयार झालेले आहेत आपले सगळे मोदक तयार. तुम्हाला नक्की आवडतील. थँक्यू.